विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतो. त्यामुळे मुंबईतली धोकादायक झाडी जी आहेत ती पडताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आपण दादर येथील मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरामध्ये आहोत आणि या फुल मार्केट परिसरातील जुनं वडाचं झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. फुल मार्केटच्या शेडवरतीच हे संपूर्ण झाड कोसळले असल्यामुळे खूप मोठं नुकसान जे आहे ते या फुल मार्केटचं झालेलं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 100 वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड आहे आणि धोकादायक होतं. वारंवार या ठिकाणच्या फुल विक्रेत्यांनी या झाडाच्या संदर्भात तक्रारी ज्या आहेत त्या पालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. तरी देखील पालिकेकडनं जे आहे हे झाड धोकादायक जे झाड आहे ते काढण्यात आलेलं नव्हतं. परंतु काल रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान हे झाड जे आहे ते फुल मार्केट परिसरामध्ये या ठिकाणी पडलं आहे आणि त्यामुळे फुल मार्केट परिसरामधल्या फुल मार्केट परिसरातलं जे शेड आहे त्या शेडचं खूप मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी फुल विक्रेते जे आहेत त्यांनी आपला व्यवसाय जो आहे तो आजच्या दिवसासाठी बंद केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत काही इथंचे काम फुल विक्रेते आहेत, कामगार आहेत जे या फुल मार्केटमध्ये काम करतात. की कधीही संपूर्ण घटना घडली आणि किती मोठं तुमचं नुकसान झालेलं आहे या फुल मार्केटचं? लई नुकसान झालेलं आहे. दरम्यान 2 ते 2:30च्या दरम्यान पडले ते आणि पुरा माळा पूर्ण पडलं तर लई नुकसान झालेलं आहे. तरी फुल मार्केटमध्ये लई नुकसान झालं तरी कुणाला काय झालं नाही. कृपया करून कुठल्या माणसाला काय झालं नाही. सगळ्या माणसं माळ्यावर झोपले होते तरी कुणाला काय झालं नाही काय नाही. हे झाड हटवण्याकरता पालिकेला तुम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले का? हां सांगितलं, पत्र झालेलं सगळं सांगितलेलं, झाड स्टार्टिंग केलेलं. ते खरं तर काही अजून या ठिकाणचे फुल विक्रेते वगैरे आहेत. कधी हे झाड पडलं आणि या झाडाच्या संदर्भातल्या तक्रारी पालिकेला दिलेल्या होत्या का? वो तो मालूम है, रात को ही झाड़ गिरा है. वे शायद सर्वे करने के लिए आए थे लोग बीएमसी वाले. अभी आज करने वाले थे हम लोग, लेकिन रात को ही गिर गया है. ये झाड़ जो है तो डेंजरस है. इसके वजह से इसका जो पालिका प्रशासन है उनको कुछ लेटर वगैरह लिखा था क्या? वो तो मालूम नहीं है, लेकिन थोड़ा आप लोग साइड में जाओ करने. खरं तर आपण पाहिलं तर झाड जे आहे ते मोठं झाड आहे आणि सध्या हे झाड जे आहे ते कटिंग करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या झाडाची कटिंग होऊन झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या इथे खालती पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या शेडचं संपूर्ण फुल मार्केटच्या शेडचं जे आहे ते या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या पालिकेचे अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं. स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी देखील काल रात्री पालिका अधिकाऱ्यांची या सगळ्या संदर्भात फोनवरतून जी आहे ती चर्चा केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.